जुलै हा महिना म्हटलं तर भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा उपराष्ट्रपतीपदी असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेताना त्या ठिकाणी दिसतात. म्हणजेच काय, तर जुलै 1969च्या कालखंडामध्ये वराहगिरी वेंकटगिरी हे उपराष्ट्रपती पदावरती असताना त्यांनी राजीनामा दिला. याचं कारण होतं त्यांना निवडणुकीसाठी उभं राहायचं होतं राष्ट्रपती पदाच्या. त्यानंतर असंच जुलैमध्ये 1987च्या कालखंडामध्ये आपण एक बघतो त्या ठिकाणी आर व्यंकटरमण यांनी सुद्धा राजीनामा दिला. त्यांचं कारण होतं राजीनामा द्यायचं ते म्हणजेच काय, की त्यांना सुद्धा राष्ट्रपती पदासाठी निवडणुकीला उभं राहायचं होतं. पण आता भारतात एक ऐतिहासिक घटना घडते की 21 जुलै या दिवशी आता आपले असणारे उपराष्ट्रपती ते म्हणजेच कोण या ठिकाणी, तर जगदीप धनखड यांनी सुद्धा राजीनामा दिलाय. पण भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडतंय की आरोग्याचं कारण देऊन कलम नंबर 67 त्यातलं उपकलम ए या अनुषंगाने राष्ट्रपतींच्या नावे या ठिकाणी राजीनामा लिहिलेला आहे आणि तो राजीनामा लगेच तो स्वीकारण्यात पण आलेला आहे आणि आपल्या आता उपराष्ट्रपती या ठिकाणी राजीनामा देताना दिसतात.